पाणी चालले. आता काल दमले ना, जमलाय का सकाळी 4 ला उठून महाराज लोक आंघोळ करीत राहते. पण मग काल दमले ना, आता इतके पाय जाते अशी गवताची वाजन. गुड मॉर्निंग मित्रांनो, चाललाय आज आरती स्वयंपाक चुलीवरती. काल काही कारणास्तव आपला ब्लॉग येऊ शकला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर आज इकडं महाराज पाणी पिऊ राहिले, आमच्या आत्ताच उठलेत, तोंड बिंड धुतलंय. 9 वाजता चहा पिऊ राहिले. हा 9 वाजता चहा पाणी चालले. त्या महाराज आता काल दमले ना, जमलाय का सकाळी 4 ला उठून महाराज लोक आंघोळ करीत राहते. पण मग काल दमले ना, आता इतके पाय जाते अशी गवताची वाजन. इतकाले जाऊ का इतकाले तरी महाराज लोक पाठत होते. काम कसं चाललंय? चला आता काम कसं चाललंय? चहा पिऊ राहिले. चाललाय आरतीचा आता स्वयंपाक. पोळी कशी फुगली बघू शकता तुम्ही. पप्पाला पाणी बी तापून ठेवलंय आंघोळीसाठी. तर आज पूर्ण डे मध्ये काय होतं काय नाही तुम्हाला कळेलच. काल ब्लॉग येऊ नाही शकला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. शक्यतो आपले ब्लॉग रेग्युलर असतात डे टू डे. मग मास्टर नोट घेऊनच आहे बाबा आज मास्टर. हा आपला गल्लीचा नजारा, ते लेकरं खेळतात. तिथे खेळू राहिला, काय खेळू राहिला रे मित्रांनो. आपलं जेवण चालू होतं आज. वालाच्या शेंगा, बाजरीची भाकर, पोळी बी खाल्ली आणि आंबा आणि शेपूची भाजी. आज तुमचं काय आहे जेवणामध्ये हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्यवस्थितरित्या जेवण करत जा. मित्रांनो 5:22 झालेले आणि पावसाला सुरुवात झाली आज रिमझिम काहीतरी. कुठं मोठा पाऊस पडत आहे, हे तुम्ही टायगर बघू शकता. कुठं मोठा पाऊस पडू लागला रिमझिम. तर मित्रांनो आपण काय करणार आहे आता, आपलं जे शेत आहे ना त्याच्या वाड्याच्या कडीला हे गावंडे झाड आहेत, हे उगलेत, हे उगलेले हे असे सगळे इथून झाडं नेणार ते उपटून. हे असे 5-50 झाडं त्या वाड्याला आपण लावून देणार आहे. हे झाडं पा कशी उगले तिथं. आंब्याचे नाही लावणार, आंबे झालेले आता आपले भरपूर लावलेत आपण. हे असे गावंड्याचे झाड, हे गावंड्याचे झाड नेऊन आपण लावणार आहे, कारण की आपल्या बकरीला खायला काम येतील. आपल्या संगे खूप दुःखद घटना झाली मित्रांनो काल, त्याच्यामुळं ब्लॉग नाही आला. पण त्याचमुळं काल आपण कालची माहिती शेअर करू नाही शकलो. आपली जी पाठ होती बकरीच पिल्लू, तिचं पोट फुगलं होतं आणि तिला सोडा तेल ते पाजून बी काही तिचा उपाय नाही झाला. डॉक्टर म्हणे तिच्या तोंडामध्ये लिंबाची काडी द्या, तिला रोहन करायला हवा असं. पण त्याने तिला काही फरक नाही पडला आणि ती अर्ध्या-पाऊण तासाच्या आतच एक्सपायर झाली. हे तिचं गवत ते आणून ठेवलेलं आपण तसंच पडलंय. खूप दुःख झालंय. पण आता काय आहे, काळा पुढं कोणाचं चालत नाही. ज्याचं जेवढं आयुष्य तितके दिवस ती राहिली. पण अजून पण मनात खूप दुःख आहे. दुःख ते राहणारच आहे आणि ते दुःख मिटवण्यासाठी आपण मंगळवारी आडूळच्या बाजारात जाऊन 2 पाठी आणणार आहे. कारण की इथं आलं का सुनच लागत आहे. आपण आलं का ती ओरडायची बघायची. तर असं मन भरून आलं बेकार, आपल्याला चांगलं नाही वाटत आहे. त्याच्यामुळं आपण तिच्या नावावर तिची आठवण राहावं म्हणून आपण 2 पाठी आणणार आहे मंगळवारी. आज एकदम ऊन पडलंय होऊ शकतं. हे बी गावंड्याचं झाड घेऊन जाऊ आपण. ते गावंड्याचं झाड उगून जाते ताबडतोब, त्याला काही नाही लागत एवढा विषय.
हे आपल्या गावचे झाडं बघू शकता किती मोठाले झालेत. पाला पण बकऱ्या खूप प्रेमाने खातात, आवडीने खातात. शेवरी ते असं आपण लावलेलं सगळं आपल्या घरी. अभिषेकचं हळदीचा राडा चालू आहे. तिकडं हळदीचा प्रोग्राम चालू आहे आणि इकडं पंगत बसलेली जेवायला. आता मी पण जेवून घेतलेलं आहे. अरे जय राहुल, कधी आले? आत्ता झालं. लय लेट गेला. क्लासमेट बाकी आहे का? काय वरण बट्टी एकदम ओके भाजलेल्या बट्ट्या शिजलेल्या आहे. आजा आजाचा भाऊ गा काय नवरदेव दाखवला. कॅमेरामॅन आणि आपण एक कॅमेरामॅन.